अहो भाग्याने आपल्याला दिव्य ही रामकथा प्राप्त झालेली आहे। रामकथा सुद्धा नवीन नाही। जरीही कोणी रामकथा श्रवण केलेली नसेल तरी असं या ठिकाणी कोणीही नाही ज्यांना रामचरित्र माहीत नाही। आहे का कोणी या ठिकाणी की ज्यांना रामकथा माहीत नाही? सगळ्यांना माहीत आहे। असं कोणीही नाही की आपल्याला रामकथा माहीत नाही। याचं एक कारण असं आहे की टीव्हीच्या माध्यमातून आपण संपूर्ण रामकथा श्रवण केलेली आहे आणि डोळ्यांनी पाहिलेली सुद्धा आहे। ज्यांच्या माध्यमातून आपल्याला रामकथा बघायला मिळाली, रामानंद सागर, मला असं वाटतं त्यांचा नामोल्लेख करणं फार गरजेचं आहे। त्यांचे अनंत उपकार आहेत की त्यांनी हुबेहूब पात्र दाखवून रामायणामध्ये ज्याही सूक्ष्म लीला झालेल्या आहेत त्या सुद्धा त्या रामकथेच्या द्वारे आपल्याला टीव्हीच्या माध्यमातून दाखवलेल्या आहेत। 1984, 85, 86च्या कालावधीमध्ये घरोघरी जेव्हा टीव्हीवर सर्वप्रथम रामकथा प्रसारित झाली, काळ असा होता की जेव्हा रामकथा सुरू झाली, टीव्हीवर रामायण दाखवायला लागले, गल्लीमध्ये एक माणूसही सापडत आणि तेच चित्र दुसऱ्यांदा बघायला मिळालं जेव्हा लॉकडाऊन झालं। आपण सगळेजण घरामध्ये कैद झालो। त्यावेळेस घरामध्ये कैद झाल्यानंतर शासनानेही विचार केला की यांना घरामध्येच ठेवण्यासाठी रामकथेसारखा दुसरा उपाय। याचं कारण काय आहे? आपलं रामावर फार प्रेम आहे, ते आपले इष्टदेव आहेत आणि म्हणून पुन्हा एकदा पाहिलेली रामकथा अनेकदा बघितल्यानंतर सुद्धा आपण कटाक्षाने घरामध्ये बसून रामकथा सगळ्यांनी बघितली आणि रेकॉर्ड सुद्धा ब्रेक झालं की रामकथा सगळ्यांनी प्रत्येकाने घरोघरी पाहिली। नेहमी कामामध्ये व्यस्त असणाऱ्या लोकांना घरी बसून त्यावेळेस लॉकडाऊन मध्ये पुन्हा एकदा रामकथा बघण्याचा दिव्य योग प्राप्त झाला। म्हणजे याचा अर्थ आपल्याला रामकथा सगळ्यांना माहीत आहे। काय आहे रामकथेमध्ये? एका श्लोकामध्ये संपूर्ण रामकथेचं वर्णन आलेलं आहे। आदो राम तपोवनादिगमनं हत्वा मृगं कांचनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीवसंभाषणं बालीनिर्दलनं समुद्रतरणं लंकापुरी दाहनं पश्चाद् रावणकुम्भकर्णहननं एतद्धि रामायणम्। काय आहे रामकथेमध्ये? संपूर्ण रामचरित्र या एका श्लोकामध्ये सांगितलेलं आहे। आदो राम तपोवनादिगमनं हत्वा मृगं कांचनं। सोन्याचं मृग पकडण्यासाठी गेलेले राम हत्वा मृगं कांचनं, त्याचा वध केला आणि पुढे काय झालेलं आहे? वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीव संभाषणं। वैदेही सीताजींचं हरण झालं, सुग्रीवजींची भेट झाली। पुढे काय झालेलं आहे? वाली निर्दलनं समुद्र तरणं, समुद्रावर सेतू बांधून लंकापुरी दाहनं, संपूर्ण लंकेमध्ये असलेल्या दुष्टांचं निर्दलन केल्यानंतर भगवान परमात्म्याने काय केलं? पश्चाद रावण कुंभकर्ण हननम एतद्धि रामायण। हे सर्व रामचरित्र आहे। मग आपल्याला हे संपूर्ण रामचरित्र रामकथा माहीत आहे तरी देखील आपण आता रामकथा का श्रवण करत आहोत? त्याच्या मागचं कारण असं आहे की भगवान परमात्म्याचं चरित्र असं आहे की जे श्रवण केल्यानंतर मनुष्याला कधीही तृप्ती प्राप्त होत नाही। मनुष्याची अतृप्त अवस्था निर्माण होत असते। पुन्हा पुन्हा रामकथा श्रवण करण्याची इच्छा भक्ताच्या अंतःकरणामध्ये निर्माण होते। जो खरा भक्त आहे, ज्याला कथेची आवड आहे, कथेच्या शेवटच्या दिवशी त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहत नाही।
की आजपासून कथा श्रवण करायला मिळणार नाही. परंतु जो भक्त आहे त्याला वाटतं की कधी पुन्हा कुठे कथेचं आयोजन असेल, मी कधी कथा मंडपामध्ये जाईल, कधी कथा श्रवण करायला मिळेल, ही अतृप्त अवस्था त्याची अंतकरणामध्ये निर्माण होते. कारण कथा श्रवणाने कधीही तृप्तता प्राप्त होत नाही. ऐकताय ना? कथा श्रवणाने कधीही मनुष्याला सुखाची प्राप्ती होत नाही. वाक्य ऐकताय ना? पूर्ण विचारांती मी बोलते आणि ते सिद्धही करून दाखवते. कथा श्रवण केल्यानंतर मनुष्याला कधीही सुख मिळत नाही. मनुष्य अजून अतृप्त बनतो, अजून दुखी होतो. बरेच जण विचार करत असतील आधीच संसारामध्ये दुःख काही कमी, आणि तुम्ही म्हणताय की कथा श्रवण केल्यानंतर तुम्ही अजून दुखी, उगीच आलो. थांबा, पुढे मी काहीतरी बोलणार आहे. मनुष्याची अतृप्त अवस्था असते संसाराच्या बाबतीत. मनुष्य दुखी असतो संसारिक बाबतीत. कसा दुखी असतो? एखादी आवडतीची व्यक्ती भेटली नाही की मनुष्य दुखी असतो. आपली इच्छा पूर्ण झाली नाही की मनुष्य दुखी असतो. आपलं एखादं स्वप्न असेल ते जर अपूर्ण राहिलं असेल तर आपण दुखी असतो. म्हणजे संसारिक बाबतीत आशा अपेक्षा आपल्या अपूर्ण असतात, म्हणून आपण संसारिक बाबतीमध्ये दुखी असतो, अतृप्त असतो. कोणत्या ना कोणत्या बाबतीमध्ये आपण दुखी असतो, अतृप्त असतो. पण कथा श्रवण केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की देह मिथ्या आहे, संसार मिथ्या आहे, भगवान परमात्मा सत्य आहेत, भगवान परमात्मा नित्य आहेत, आणि हेच आपलं मूल तत्व आहे. याचीच आपण प्राप्ती केली पाहिजे. याचं जेव्हा ज्ञान मनुष्याला होतंय त्यावेळेस संपूर्ण संसाराचं मिथ्यात्व लक्षात आल्यानंतर संसाराच्या बाबतीतलं दुःख, संसाराच्या बाबतीतली अतृप्त अवस्था समाप्त होते. लक्षात येतं हे काहीच कामाचं नाही. पण कथा श्रवण केल्यानंतर जेव्हा भगवान परमात्म्याचं गुणवर्णन श्रवण केल्यानंतर भगवान परमात्म्याच्या बाबतीत ही अवस्था उत्पन्न होते. कोणती? कधी तो भेटेल, कधी त्याचं दर्शन होईल, कधी त्याची कथा श्रवण करायला मिळेल. म्हणजे सांसारिक दुःख समाप्त होतं आणि पारमार्थिक दुःख सुरू होतं. जेव्हा संसारिक दुःख समाप्त होतं आणि पारमार्थिक दुःख सुरू होतं त्यावेळेस एक दुःख समाप्त होऊन जातं, कारण लक्षात येतं की संसाराचं दुःख काही कामाचं नाही. केव्हा? श्रवण केल्यानंतर. पण पारमार्थिक दुःख जेव्हा सुरू होतं, पारमार्थिक अतृप्त अवस्था जेव्हा सुरू होते, संत महात्मे सांगतात अशी अवस्था निर्माण होणं हेच खरं कथेचं फल आहे. आणि अशा पद्धतीची अवस्था निर्माण होण्यासाठीच आपण कथा श्रवण करत आहोत. अतृप्त अवस्था, पारमार्थिक बाबतीत अतृप्त अवस्था निर्माण होण्यासाठी आपण कथा श्रवण करत आहोत. अशीच अवस्था गवळणींची सुद्धा होती. कधी तो दिसेल, कधी तो भेटेल. सकाळी पाहिलं तरी संध्याकाळी सुद्धा दिसला पाहिजे, संध्याकाळी बघितला तरी रात्री सुद्धा दिसला पाहिजे. स्वप्नात सुद्धा त्याचंच चिंतन, ही अतृप्त अवस्था होती गवळणींची. आणि जेव्हा अशी अवस्था साधकाच्या अंतकरणामध्ये निर्माण होते तेव्हा भगवान परमात्म्याची भेट होते. तेव्हा त्या भगवान परमात्म्याची भेट. म्हणजे संसारिक दुःख हे संसारिक दुःख न राहता ते पारमार्थिक दुःख निर्माण होतं. हेच कथेचं फल आहे. आणि अशी अवस्था निर्माण होण्यासाठीच आपण कथा श्रवण करत आहोत. म्हणजे संसारिक दुःख समाप्त होतंय आणि पारमार्थिक दुःखाला सुरुवात होते. तुम्हाला एक सांगू, पारमार्थिक दुःख जर उत्पन्न झालं, भगवान परमात्म्याची कथा, भगवान परमात्म्याच्या भेटीच्या बाबतीत जर दुःख उत्पन्न झालं तर हे दुःख आपल्याला भगवान परमात्म्यापर्यंत नेतंय. भगवान परमात्म्याचं नाव घेतल्याबरोबर, त्याची आठवण आल्यानंतर डोळ्यामध्ये अश्रू जर आले
तर हे अश्रू आपले पाप नाहीसे करतात, हे भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचं साधन बनतं. तुम्ही संसारासाठी कितीही रडले तरी तुमच्या खात्यामध्ये पुण्य जमा होत नाही, परंतु भगवान परमात्म्यासाठी जर रडले तर तुमच्या खात्यामध्ये पुण्याचे डोंगर तयार होत आहे. ही पारमार्थिक दुःखाची अवस्था निर्माण होण्यासाठी, ही आर्तता निर्माण होण्यासाठी आपल्याला कथा श्रवण करायची आहे. आणि जोपर्यंत अशी आर्तता उत्पन्न होत नाही तोपर्यंत देव भेटत नाही. ज्याच्या अंतकरणामध्ये ही अवस्था उत्पन्न होते त्याच भक्ताला भेटण्यासाठी देव सुद्धा तळमळ करतो. वाट पाये उभा भेटीची आवडी, वाट पाये उभा भेटीची आवडी, वाट पाये उभा भेटीची आवडी, वाट पाये उभा भेटीची आवडी. कृपाळू वाट पायी उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावी, कृपाळू तातडी उतावी, वाट पायी उभा भेटीची आवडी, वाट पायी उभा भेटीची आवडी, वाट पायी उभा भेटीची आवडी. त्या भगवान परमात्म्याला सुद्धा वाटतंय की असा भक्त मला भेटला पाहिजे. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावे. तुका म्हणे आईसे आर्त ज्याचे म्हणी, त्याची चक्रपाणी वाट पाहि. असा अर्थ ज्याच्या अंतकरणामध्ये उत्पन्न होतं, भगवान परमात्मा सुद्धा त्याची वाट बघत असतो. एक वाट आपण सर्व भारतीय बघत होतो आणि आपलं जे भगवान परमात्मा कधी विराजमान होतील स्वस्थानावर, ही वाट बघता बघता अनेक वर्ष गेले. अनेकांनी बलिदान दिलं आणि त्याच्यानंतर कुठे जे स्वप्न आपण बघत होतो ते स्वप्न या वर्षी आणि 2 दिवसापूर्वी पूर्ण झालेलं आहे. राम प्रभू अयोध्या धामामध्ये ज्या ठिकाणी ज्यांचा जन्म झाला त्या स्वस्थानावर स्थित झालेले आहेत. हे एक आनंद आपल्या संपूर्ण भारतीयांना प्राप्त झालेला आहे. याच्या आधी आपण म्हणत होतो बनाएंगे मंदिर, पण आता आपण म्हणणार आहोत बन गया